चला, आज आपण एक व्यवस्थित असणारा पाठ म्हणजे तुम्हाला समजायला व्यवस्थित असणारा आणि परीक्षेसाठी खूप चांगला महत्वाचा तर ज्याला वेटेज खूप जास्त आहे. जवळपास 2 प्रश्न या पाठावर येतात. असा पाठ आपण चौकोन आणि चौकोनाच्या रचना बघणार आहोत. तत्पूर्वी काल आपण त्रिकोण त्या संदर्भातला जो काटकोन त्रिकोण आहे त्याचा जो पायथागोरस सिद्धांत आणि त्याचे जे त्रिकूट आहेत त्या बाबतीत आपण काल चर्चा केली. तो पाठ तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल अशी आशा करतो आणि आजच्या पुढच्या पाठाकडे आपण जाऊया. पाठाचं नाव टाकून घ्या. तुमच्याकडे वह्या आणि पेन रेडी असू द्या. पाठाचं नाव आहे चौकोन आणि चौकोनाची रचना. पहिल्यांदा आपण बघणार आहोत चौकोन म्हणजे काय. आपण खूप सिंपल पद्धतीने चौकोन बघणार आहोत. त्यामध्ये चौकोनाच्या नंतर प्रकार बघणार आहोत आणि चौकोनाच्या प्रकारावर नेमके प्रश्न कसे येतात ते बघणार आहोत. रचना ही तुम्ही ज्यावेळेस आपण चौकोन पाहू त्याच वेळेस आपोआपच तुम्हाला ती रचना कळून जाईल नेमका चौकोन कसा आहे. आता तुम्हाला या ठिकाणी शब्द दिसत असेल चौ आणि हा कोण. चौ म्हणजे किती 4 आणि कोण म्हणजे अशी आकृती त्याच्यात तुम्हाला 4 कोण कुठेतरी दिसत असते. आता ही ढोबळ त्या शब्दाची आपण व्याख्या केली का 4 कोण कुठेतरी दिसले पाहिजे आकृती. आणि एक्झॅक्ट चौकोन म्हणजे कसं आहे का. तर आता कधी कधी आपण चौकोन काढताना कशी व्याख्या करणार चौकोनाची. पहिल्यांदा आपण एकदम बेसिक चौकोन कसा आहे जसा त्रिकोण पाहिलाय आपण. काय होतं का 3 कोण असले पाहिजे किंवा 3 रेषाखंडांनी बंदिस्त झालेल्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणतो. अगदी सेम चौकोन म्हणजे काय 4 रेषाखंडांनी बंदिस्त झालेली आकृती आपण काय म्हणतोय चौकोन म्हणतो. म्हणजे काय म्हणतात कशीही मी रॅन्डमली मी कोणतेही मी असे 4 आणि मी ही बंद केली. आता पहिल्यांदा बंदिस्त हा शब्द असू द्या. बंद म्हणजे काय जसं उदाहरणार्थ ही मी आकृती अशी बंदच केली नाही आणि मी 4 रेषाखंड तर काढलेत आणि मी याला जर चौकोन म्हणायला गेलो तर हा चौकोन असेल का. तर नाही, हा चौकोन नाहीये. का नाही चौकोन. तर या जे 4 रेषाखंड झालेत यामधून आपल्याला या आकृतीच्या अंतर्भागात जाता येतं. मग हा चौकोन नाही झाला. अंतर भागात जाता नाही आलं पाहिजे किंवा बाहेर जरी निघता नाही आलं पाहिजे. ती बंद झाली पाहिजे आकृती. म्हणजे बंद केलेल्या आकृतीला आपण काय म्हणतोय चौकोन. आकृतीची व्याख्या लक्षात आली काय 4 रेषाखंडाने बंद झालेली आकृती तिला आपण चौकोन म्हणणार आहोत. मग आपोआपच त्यामध्ये 4 शिरोबिंदू तयार होतील, 4 कोण तयार होतील आणि 4 बाजू तयार होतील. मी कशीही आता तुम्ही चला चौकोन नाव टाका आणि चौकोनाची कशीही 4 रेषाखंड काढा आणि बंद करा ती आकृती. ती उदाहरणार्थ मी अशी बंद करून टाकली. बरोबर. आता झालंय काय पहिले तर समजून घ्या. आता हा चौकोन तयार झालाय. आता याचं नाव कोणतं याचा प्रकार कोणता हा पुढचा भाग आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊ चौकोन एक्झॅक्ट कसा असतोय. बरोबर. काय केलं आता मी 4 मला ह्या बाजू दिसतात इथून इथपर्यंत किंवा 4 मी शिरोबिंदू काढतो पहिल्यांदा. म्हणजे मला 4 शिरोबिंदू या आकृतीत दिसतात. ओके बरं. अजून काय दिसतंय मला या आकृतीत. मला या आकृतीत 4 बाजू दिसतात. उदाहरणार्थ ही एक बाजू एक्झॅक्ट असेलच असं नाही. अशा 4 बाजू मला यामध्ये दिसतात. अजून काय दिसतंय मला याच्यात थोडं वेगळं एंडिंग करतोय का. मला इथे एक कोण दिसतोय. आता षटकोनाचं आहे असं गृहीत धरा. इथे एक कोण दिसलाय मला. इथे काहीतरी कोण दिसतो. हा एक कोण दिसतो आणि हा कोण दिसतो. म्हणजे मला या चौकोन आकृतीमध्ये प्रत्येक गोष्ट तर 4 वेळेसच दिसते. मग काय काय दिसते मला शिरोबिंदू आहेत 4 दिसतंय काय. या पेनाने दिसतंय का 4 शिरोबिंदू दिसतात. दुसरं अजून मला 4 बाजू दिसतात आणि 4 काय दिसतात कोण दिसतात. झाली चौकोनाची व्याख्या झाली. चौकोन तयार झालाय. आता मग बाजू एक्झॅक्ट कसे आल्यानंतर त्याचे प्रकार होतील कोण कसे आल्यानंतर प्रकार होतील तो पुढचा भाग आहे. पण तुम्हाला हे लक्षात आलंय. आता याच्यातले काही की पॉईंट तुमच्या लक्षात ठेवायचे का आपल्याला याच्यातले काही शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये येतील जसे का एकरूप सम्मुख लगत. आता आपण एक एक गोष्ट बघायला चालू करू. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला झालंय काय केलंय एक अशी कच्ची आकृती काढा. या ठिकाणी 4 शिरोबिंदू दाखवा 4 बाजू दाखवा आणि 4 कोण दाखवा. तर आता आपण काय करूया मी काही तुम्हाला शब्द देतोय त्याच्यातले त्या शब्दावर लक्ष ठेवा. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. मी आकृती काढून घेतो परत का माझा एक असा एक चौकोन आहे. आता हा कोणत्या प्रकाराचा चौकोन आहे त्या प्रकारावर जाऊ नका. फक्त आता चौकोनाला मला नाव द्यायचं. जर एखादी आकृती चौकोन तर जसं तुम्हाला नाव आहे तसं मग आकृतीलाही नाव पाहिजे. कसं नाव लिहिणार तर उदाहरणार्थ मी PQRS. आता मी एक प्रकारचे नाव लिहितो 8 प्रकारे नाव लिहिता येतात. मी एक प्रकारचं नाव लिहितो 8 प्रकारे तुम्ही द्यायचं.
कसं आहे, उदाहरणार्थ चौकोनाचं चिन्ह आहे, आपण असं चिन्ह देतो. जसं गणिताला म्हणजे मराठी एक भाषा आहे, तशी गणिताला बी एक चिन्हाची भाषा आहे. तसं मग चौकोनाचं हे एक चिन्ह आहे. म्हणजे जी आकृती मोठी काढतात ती छोट्या स्वरूपात काढायची चिन्ह. जसं त्रिकोणाला काय चिन्ह आहे, आपण असं थोडं त्रिकोण काढतो. तीच आकृती फक्त छोट्या स्वरूपात काढतो. तसंच चौकोनाला बी चिन्ह आहे. मग चौकोन ही आकृती कोणती, चौकोन. मग याचं मी नाव लिहितो. कोणत्याही शिरोबिंदूपासून चालू करा. एक तर घड्याळाच्या काट्याने चालू करा, घड्याळाच्या उलट्या काट्याने चालू करा, तुमच्या पद्धतीने. मी असं पहिल्यांदा असं नाव लिहितोय, मी इथून सुरू करतोय पी पासून. पी मी असं जातोय आणि चौथ्या अक्षरापाशी थांबतोय. म्हणजे काय, पी क्यू आर एस. मी हे नाव लिहिलंय. आता एखादा म्हणेल का पी पासून चालू करायचं, क्यू पासून का नाही करायचं. तुम्हाला वाटलं तर क्यू पासूनही चालू करा. म्हणजे काय, पहिल्यांदा मी एक प्रकारे असं नाव लिहिलंय. आता हे या चौकोनाचं नाव आहे. तुम्ही एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे, म्हणजे बस झालं. पुढचे नाव लिहायची गरज नाही. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे आपण किती प्रकारे नाव लिहू शकतो, म्हणून मी लिहितो. दुसरं कसं लिहू शकतो, एखादा म्हणेल नाही मला पी पासून चालूच करायचं नाही, मला क्यू पासून चालू करायचं, तर क्यू पासून चालू करा. कसं, चौकोन क्यू आर एस पी. लक्षात आले मी काय केलंय, इथून सुरू केलं इथपर्यंत गेलो. आता एखादा म्हणजे नाही मी आर पासून चालू करा, मग असं जा. एखादा एस पासून चालू करतो. एखादा म्हणजे याच हाताने का जायचं, असं उलट का नाही जायचं, उलट बी जा. म्हणजे तुम्ही चार बघा या प्रकार इथून सुरू केल्यानंतर एकदा, इथून सुरू केल्यानंतर दोनदा, इथून तिसऱ्या वेळेस आणि इथून चौथ्या वेळेस. हे अशा प्रकारे गेलो आपण. पण एखादा म्हणजे असंच का जायचं, असं का नको जायला, तसंही जा. म्हणजे पी एस आर क्यू हे एक प्रकार होईल. नंतर इथून सुरू करा असं. म्हणजे आपण 8 प्रकारे याचं नाव लिहू शकतो. लक्षात आले. वाटलं तर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. आता मी 2 अशा प्रकारे लिहिले, एक तिसरा अशा प्रकारे लिहून ठेवतो. म्हणजे मग तुम्ही पुढचे 5 प्रकार तुम्ही द्या. उदाहरणार्थ मी पी पासून चालू करतो, चौकोन पी एस आर क्यू. म्हणजे अशा वेळेस मला वाटतं नावात काय आता मग एवढं हे नाही, पण ध्यानात ठेवता 8 प्रकारे आपण नाव देतो. जसं त्रिकोणाला आपण 6 प्रकारे वेगवेगळे नाव देतो तसं झालं हे. आता पुढे काय करायचंय तुम्हाला, याच्यातला एक शब्द परत लक्षात ठेवायचा. आता लगतच्या बाजू मी काय करतो, ते नाव पुसतो. आता आपण एक 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 याच्यातले की पॉईंट बघत जाणार आहोत. आपण 2 तासिका बघणार आहोत चौकोनाच्या, आणि 2 तासिकेमध्ये आपण चौकोनाचे प्रकार आणि नेमके कोणते प्रकारचे गणित येतात ते बघणार आहोत. तर आज आता पहिला शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा कोणता, लगत. लगतच्या बाजू. लगत शब्द लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा लगतचा बाजू बी शब्द ध्यानात येईल आणि कोणीही लगत. लगत म्हणजे काय, शेजारी. जसं तुमचा शेजारी असतो का नाही, तसा ह्या बाजूंच्या शेजारी, शेजारची बाजू कोणती. उदाहरणार्थ मी जर ही बाजू घेतली आणि मी म्हणलं का या बाजूच्या शेजारची बाजू सांगा, तर कोणती शेजारची बाजू आहे. जर तुम्ही नीट बाहेर केलं म्हणजे या बाजूच्या शेजारची ही बी बाजू आहे, आणि एखादा म्हणजे ही सुद्धा बाजू आहे. म्हणजे एका बाजूला लगतच्या 2 बाजू असतात, बरोबर. म्हणजे या बाजूच्या लगतची बाजू, समजा उदाहरणार्थ मी असं दिलं का बाजू पी क्यू ची लगतची बाजू कोणती आहे, तर पी क्यू ची लगतची बाजू क्यू आर सुद्धा आहे. म्हणजे ही एक जोडी आहे. आणि अजून कोणती पी क्यू ची लगतची बाजू, पीएचबी आहे. बाजू शब्द लिहा, बरोबर. म्हणजे एका बाजूचा जर लगतची बाजू तुम्हाला लिहायची असेल तर इकडची साईड आणि इकडे, जसं का तुम्ही जर मध्ये असाल तुमच्या शेजारी इकडून बी इकडून बी, हे दोन इकडच्या साईडनी सेम तसंच बाजूला. लक्षात आलंय का, लगतची बाजू. आता लक्षात आलंय का, या बाजूच्या लगतची बाजू ही असते, आणि किंवा एकतर ही लिहा किंवा ही लिहा, दोन्ही पैकी कोणती तरी एक लिहायची तुम्हाला. बस. आता सेम असंच लगतचा कोणही असू शकतो ना. मी थोडी कट करतो, मला कोण लिहायचा आहे, काय लिहायचं आहे मला, लगतचा कोण. लगत शब्दाचा अर्थ कळाला का, लगतचा कोण, लगतचे कोण. फक्त न लिहिताना हा द्या, असा नका देऊ, मग तो वेगळा होईल, बरोबर. लगतचे कोण. उदाहरणार्थ मी हा कोण घेतला. आता कोणाचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे, कोण पी. मला सांगायचं या कोण पीच्या लगतचे कोण कोणते, म्हणजे शेजारचे कोण कोणते, बरोबर. जर मी हा पी जर इथं घेतला हा कोण, तर याच्या शेजारचा कोण हा एक आहे आणि हा एक आहे. जसं बाजूचा बघा, बाजूला ही एक बाजू होती आणि ही एक लगतची बाजू होती. तसं या कोणाच्या शेजारचा कोण, कोण क्यू आहे आणि कोण एच आहे. आता मला वाटतं कोणाचं नाव तर लिहिता येत असेल ना तुम्हाला. जिथं कोण झालाय ते आपण अक्षर मध्ये ठेवतो आणि बाकीचे 2 बाजूला. म्हणजे काय, उदाहरणार्थ मला जर कोण पी लिहायचा असेल, पी लिहू आपण. कोण जर पी लिहायचा असेल
तर कोणीचा तयार झाला का नाही, जिथं कोण तयार होतो ते अक्षर मध्ये असलं पाहिजे, बाकीचे कुणीकडूनही चालू करा. मग मी समजा उदाहरणार्थ चालू केलं क्यू पी एस, याचा अर्थ हा पी पशी कोण तयार झालाय. मला याच्या लगतचं जर कोण लिहायचं असेल तर कोण हा एक तयार झालाय आणि हा एक तयार झालाय. मग कोण क्यू कसा लिहू मी, याच्या लगतचा कोण आहे, कोण पी क्यू आणि आर, हा कोण असा. आणि अजून कोणता तयार झालाय, पी एस आणि आर, पी एस आर, हा एक कोण तयार झालाय. म्हणजे एका कोणाचे दोन लगतचे कोण असतात. इथपर्यंत कळलंय. म्हणजे लगतच्या बाजू आणि लगतचे कोण. आता एकदम उलट करा, ते झालं का, काय काय पाहिलं ते आपण लक्षात ठेवा. लगतच्या शब्दाचं पाहिले. आता आपल्याला बघायचे सम्मुख. आता या शब्दातच आहे सम्मुख, मुख म्हणजे तोंड, बरोबर. चेहऱ्यांच्या एकदम समोर आपण त्याला म्हणतो माझ्या सम्मुख उभा राहिला. तसं या बाजूच्या सम्मुख बाजू, या बाजूच्या सम्मुख बाजू म्हणजे याच्या समोरची बाजू कोणती. आता बघा लगतचे दोन असतात, इकडून किंवा इकडून. सम्मुख फक्त एकच असतो. म्हणजे काय, या बाजूच्या एकदम समोरची बाजू कोणती, ही. या बाजूच्या समोरची बाजू ही, बरोबर. सम्मुख बाजू फक्त समजून घ्या. बाजू पीक्यू ची सम्मुख बाजू कोणती आहे, तर बाजू एस आर. म्हणजे काय, बाजू पीक्यू ची सम्मुख बाजू, सम्मुख बाजू कोणती आहे, बाजू एस आर. याच्या समोरची, आता याच्या समोरची ही काय, याच्या समोरची ही काय, सारखीच आहे. आणि याच्या समोरची ही, झालं काय. म्हणजे बाजू पी एस च्या समोरची बाजू कोणती आहे, क्यू आर. आता जसा सम्मुख आपण बघा लगतचे कोण, लगतच्या बाजू पाहिल्या आणि लगतचे कोण पाहिल्या. आता लगत सम्मुख बाजू बघितल्यात. आता आपल्याला लगेच बघायचं काय, सम्मुख कोण पाहिजे. म्हणजे चार तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला हे कशासाठी कामाला येणार आहे, ज्यावेळेस आपण प्रकार बघणार आहेत का नाही, त्यावेळेस त्या प्रकाराच्या गुणधर्मामध्ये हे शब्द येणार आहेत. सम्मुख कोण, सम्मुख बाजू. मग त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे का सम्मुख कोण एक्झॅक्ट कोणता आहे, बरोबर. आता काय सम्मुख झाला. आता काय सम्मुख कोण, म्हणजे एखादा जर कोण दिला तर ते एक्झॅक्ट कोणासमोरचा कोण, याला आपण काय म्हणतो, सम्मुख कोण म्हणतो. आता उदाहरणार्थ कोण पीच उदाहरण घेऊ. या कोणासमोरचा कोण कोणता आहे, आता हा आणि हा तर लगतचा कोण आहे. याच्या समोरचा कोण आता हा आर आहे. म्हणजे पीच्या सम्मुख कोण कोणता आहे, कोण आर आहे, किंवा आरच्या सम्मुख पी आहे. आता कोण क्यूच्या सम्मुख कोणता आहे, कोण एस आहे, किंवा एसच्या सम्मुख क्यू आहे. इथपर्यंत कळले. जे आपण काय पाहिले, पहिल्यांदा कोणाचं नाव लिहायचं कसं, हे व्याख्या काय कोणाची ती, तेव्हा चार रेषाखंडांनी बंदिस्त झालेल्या आकृतीला सरळ सरळ काय म्हणतो आपण, चौकोन म्हणतो. किंवा मग असंही म्हणू शकता तुम्ही, चार शिरोबिंदू, चार बाजू, चार कोण असणाऱ्या आकृतीला आपण चौकोन म्हणतो, असंही म्हणा. त्याच्यानंतर आपण पाहिलं का कोणाला, चौकोनाला नाव कसे द्यायचे, किती प्रकारे देतो आपण, 8. त्याच्यानंतर आपण काय आता पॉईंट पाहतोय, कोणत्या, लगतच्या बाजू, लगतचे कोण, सम्मुख बाजू आणि सम्मुख कोण. इथपर्यंत आलं व्यवस्थित. चला आपण पुढचं बघूया. आता जर सगळ्यात महत्वाचा भाग बघायचा आपल्याला, कर्ण. काय बघायचं आहे, कर. नेमका कशाला म्हणतो आपण कर. आता पहा याच्यामध्ये आतापर्यंत जे आपण बघितलंय त्याच्यामध्ये 4 शिरोबिंदू दिसत आहेत, 4 बाजू दिसत आहेत आणि 4 कोण दिसतात, पण कर्ण काही दिसत नाही. मग नेमका कर्ण तयार कुठं होतो, ज्यावेळेस तुम्ही सम्मुख शिरोबिंदू जोडता किंवा सम्मुख कोण जोडता. कोणते, याचा हा शिरोबिंदू आणि त्याच्या एकदम समोरचा शिरोबिंदू, किंवा हा कोण आणि याच्या एक्झॅक्ट समोरचा कोण जर मी असा जोडला तर याला आपण काय म्हणणार आहे, कर्ण म्हणणार. मग असे किती कर्ण मला तयार करता येतील याच्यात, असं आहेत आणि असे. म्हणजे काय, चौकोनाला किती कर्ण असतात, 2. किती कर्ण असतात, 2. लक्षात आले का. ज्यावेळेस आपण सम्मुख कोण जोडतो त्यावेळेस, म्हणजे सम्मुख शिरोबिंदू जोडतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, कर्ण मिळतो. मग कर्ण किती असतात, 2 कर्ण असतात. ओके.
इथपर्यंत आले लक्षात? बर, आता दोन गुणधर्म बघूया आणि दोन गुणधर्म बघितल्यानंतर चौकोनाच्या जवळपास जे बेसिक रॉ मटेरियल लागणार आहे चौकोनाचं ते तयार झालंय आपल्यापाशी. म्हणजे कसं, ज्या एखादी इमारत बांधताना कसं आपण वीट लागते, सिमेंट लागते, पाणी, खडी वगैरे लागते आणि मग बिल्डिंग लागते, तसं चौकोन बघण्याचं रॉ मटेरियल आपल्याकडे रेडी होतंय. फक्त आता दोन गुणधर्म तुम्हाला कसे बघायचे तेवढे लक्षात ठेवा. ते खूप महत्वाचे आहेत. जसं उदाहरणार्थ मी एखादा इथं चौकोन काढला, समजा हाच चौकोन काढलाय, मी एक इथं आकृती काढतो चौकोनाची. उदाहरणार्थ इथं मी एक असा चौकोन काढला. आता मी काय करतोय, मला या चौकोनाचा मी कसाही चौकोन काढू द्या, म्हणजे कसा या उदाहरणार्थ असा 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 मी काढला. तुम्हाला सर तुम्ही काय असाच काढता, असाच काढायचा काय अडचणी नाही, असा बी काढू आपण. म्हणजे काय, आता तो एकदम परफेक्टच आला असं असं काही नाही, पण असा येते. मी अशा दोन आकृत्या काढल्यात आणि मला या या चौकोनाचे कोण मोजायचे, एक्झॅक्ट किती माप असेल चार कोणाचे. म्हणजे उदाहरणार्थ मी याचं मोजलंय, याचं मोजलं, याचं आणि याचं मोजलं, याचं मोजलं, याचं मोजलं आणि याचं मोजलं, तर किती भरायला पाहिजे. माझ्याकडे सगळ्यात जुनं, हे बघा, गणितात ज्यावेळेस आपण पुढे जातो का नाही त्यावेळेस आपल्या पाठीमागं जे रॉ मटेरियल असते किंवा आपल्या पाठी जे पूर्वज्ञान असते त्याच्यावर थोडासा विचार केला का आपल्याला पुढचं ज्ञान मिळतं गणिताचं तरी. उदाहरणार्थ तुम्हाला चौकोनाचा एकही गुणधर्म माहित नाही, याच्या कोणाची बेरीज कशी करायची मला हेही माहित नाही. मी काय करतो, सरळ एक कर्ण काढतो. काय करतो मी मी कर्ण काढला. आता कर्ण कसा काढायचा माहिती ना, कशाला म्हणतो कर्ण, जे दोन आपण समोर समोरचे शिरोबिंदू जोडतो त्यावेळेस आपण काय तयार होतो, कर्ण. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जसंच का मी कर्ण काढला तर या ठिकाणी मला दोन त्रिकोण दिसतात, हा एक आणि हा एक. आणि आपण त्रिकोणाच्या भागात हे बघितलेले असते का त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती येते, 180. म्हणजे या ठिकाणचं माप, या ठिकाणचं माप आणि या ठिकाणचं माप, या त्रिकोणाचं किती माप झालंय, 180. आणि मग इकडे ह्या असंच एक त्रिकोण आहे, या ठिकाणचं किती झालं, 180. म्हणजे या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती आली, 360. इथंही तसंच होईल बघा. हे जर कर्ण मी असा जोडला तर इकडे एक त्रिकोण तयार झाला, इकडे एक त्रिकोण तयार झाला, इकडची 180 आणि इकडची 180 म्हणजे किती झाले, 360. मग आपण आता स्पष्ट एक ओळख लिहून काढायची, चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 असते. लिहा, एक ओळ लिहून काढा. काय द्यायचंय तुम्हाला, चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 360 असते. वाटलं तर लिहून काढा, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 360 असते. वेळ ओके, चला. आता म्हणजे काय, यालाच आपण चौकोनाचे चारी कोण म्हणतो किंवा चौकोनाच्या चार आंतर कोण म्हणतो. आता जर चौकोनाच्या आतले कोण आहेत म्हणून आंतर कोण म्हणतो. आता त्रिकोणाची तुम्ही एक बाह्य कोणाची कन्सेप्ट पाहिजे असेल, ती सेमीचा लागू होते, पण तो आपण मुद्दा थोडस पुढे गेल्यावर बघूया आता काय. ओके, मला वाटतं इथपर्यंत सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात. काय चौकोनाच्या, आता तुम्हाला समजा मी एक प्रश्न विचारतो, आता बघितले तुम्ही, मी जर तुम्हाला असं म्हणलं तर सम्मुख कोणाच्या किती जोड्या तयार होतात चौकोनात, किती तयार होतात सांगा टपकन, किंवा लिहून ठेवा वहीवर, किती जोड्या तयार होतात. समजा इथे मी आकृती घेतो, अशी एक आकृती घेतली, याचा सम्मुख कोण हा एक जोडी आणि ही एक जोडी, म्हणजे सम्मुख कोणाच्या किती जोड्या तयार होतात. सम्मुख शब्द आला का बाजूच्या बी दोन जोड्या तयार होतात, कोणाच्या जोड तयार होतात. आता समजा आपल्याला शोधायचं लगतच्या, उदाहरणार्थ हा जर कोण आहे, उदाहरणार्थ मी असं नाव देतो PQRS,
मला सांगा चौकोनात लगतच्या कोणाच्या किती जोड्या तयार होतात किंवा बाजूच्या किती जोड्या तयार होतात. जसं आपण सम्मुख बाजू आणि सम्मुखच्या जोड्या बघितल्या किती होतात 2. उदाहरणार्थ पी लगतचा कोण कोणता आहे क्यू म्हणजे हा एक जोडी तयार झाली. तशीच पी आणि अजून कोण लगत आहे यस ती एक जोडी तयार झाली बरोबर. तसंच यसचा लगत तुम्ही पी आहे मग ते डबल नाही घ्यायचं एकदा झालाय ना तू. असे त्याचे काय उदाहरणार्थ मी आता इथं देतो थोडस थांबा. जर चुकून असं जर वाक्य आलं एखादं तर चौकोनात लगतच्या किती जोड्या तयार होतात किंवा एवढ्या एवढ्या जोड्या तयार होतात असं वाक्य आलं तर मग कसं करणार ते तर बघू आपण. आकृती दिसते वा मी नाव लिहून टाकतो पी क्यू आर एस. आता मी काय करतो कोणाची एक एक जोडी देत होतो कोण पीचा लगतचा कोण कोणता आहे क्यू म्हणजे ही एक जोडी बरोबर आणि कोण क्यू बा दुसरी पी बरोबर कोणाची जोडी आहे कोण पी ही कोणाची जोडी आहे कोण यस. आता कोण यस ची जोडी लिहिताना परत पीचं द्यायचंय का नाही ना तुम्ही एकदा लिहिलीच ना ती ही जोडी एकदा आपण इथं लिहिली जर एकदा इथं परत कशाला येतात मग काय कोण यसचा लगतचा कोण पीचा ऑलरेडी झालाच होता इथं लिहिलाय. आता कोणता लिहायचा फक्त आर कोण आर पुढं आरचे लगतचा कोण कोणता तयार होईल इथं यसचा ऑलरेडी लिहिलाच होता फक्त कोणता लिहायचा राहिलाय कोण क्यू. आर तर वरच लिहिला ना इथं म्हणजे लगतच्या किती जोड्या तयार होतात 4 ध्यानात ठेवा किती तयार होतात 4. सम्मुख 2 लगतच्या 4 लगतच्या बाजूच्या 4 सम्मुख 2 सम्मुख म्हणलं का 2 लगत म्हणलं 4 लक्षात ठेवायचं. चला पुढं आता आपण चौकोनाच्या प्रकाराकडे जाणार आहोत. आता एकदम सोपं सोपं होतं त्याच्यामुळे काहींचं लक्षही नसेल का हे तर आम्हाला येत आहे आता काय एवढं इतकं सोपं असतं का. पण आता खरंच सुरू झाले काय तर तुम्हाला आता चौकोनाचा मेन भाग सुरू झाला. आपल्याला चौकोनाचे प्रकार बघायचे जेवढे चौकोनाचे प्रकार असतील ते त्याच्यातला पहिला प्रकार तुमच्या समोर येतोय. आता ही चौकोनाची व्याख्या आहे वाचलं तर याच्या तर लिहून घ्या. चारही बाजूनी बंदुस्त असलेल्या 4 बाजूनी 4 कोण असणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो चौकोन म्हणतो. ओके त्याच्यातला पहिला आता मी जे तुम्हाला आता सांगितले कसं नावं देतात ते सगळे डिटेल आहे. लगतच्या बाजू सम्मुख बाजू लगतचे कोण सम्मुख कोण झालंय ते बरोबर कर्ण झालाय. आता आपल्याला शिरोबिंदू किती तर 4. आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना काही चौकोनाच्या सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज 30 जात आपण म्हणतो तो 4. आता इथं जर आंतरकोन आला तर घाबरायचं नाही. हा शब्द नेमका काय सांगतोय काहीच नाही. समजा उदाहरणार्थ मी इथं जर असा चौकोन काढला तर हा आतलाच कोण आहे ना म्हणून तो आंतरकोन म्हणतो बरोबर. या चौकोनाच्या आतील कोणी म्हणून तो आंतरकोन असा शब्द द्यायला दिला. आता इथे काय केले बघा चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवलेल्या असता होणाऱ्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज देखील 30 जात. म्हणजे उदाहरणार्थ हे असं म्हणजे याची बेरीज याची बेरीज याची बेरीज आणि याची बेरीज असं सांगितलंय त्यांनी. तुमच्या एक लक्षात आला असेल त्रिकोणाच्या जर तुम्हाला आठवत असेल हा आंतरकोन आहे आणि हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. या बाह्य कोनाची बेरीज या दोघांच्या कशी असते बेरजेची असते. तसा तो प्रकार आहे म्हणून तो 360 असते. चला आता आपल्याला पुढचा प्रकार बघायचा जो मेन आहे. टाका पहिलं नाव टाका समांतरभुज चौकोन. आता नावातच 2 गोष्टी त्याच्यात बराचसा प्रकार तुम्हाला नावानिशी जर नाव लक्षात असेल तर अर्धा आकृती तुमच्या डोळ्यासमोर त्या नावानिशी यायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ समांतर भुज आणि चौकोन. आता चौकोन तर माहिती म्हणजे 4 रेषाखंड आहेत. भुज म्हणजे बाजू आणि इथं एक शब्द आला बघा समांतर. आता समांतर कशाला म्हणायचं याचा थोडा अर्थ समजून घ्या. समांतर म्हणजे काय तर अशा 2 गोष्टी त्याच्या कधीच परस्परांना एकत्र येत नाहीत किंवा मिळतच नाहीत भेटतच नाहीत छेदतच नाहीत. कसं उदाहरणार्थ बघा समजा मी ही एक रेषा काढली आणि अशी एक रेषा काढली त्या समांतर आहेत का तर जर बारकाईनं बघितलं तर सध्या तर असं वाटण पाहिजे समांतर दिसतात का काय करून कारण एकामेकाला भेटल्याच नाही. पण ज्यावेळेस रेषा काढतो आपण त्यावेळेस रेषा अनंतपर्यंत जाते. जर मी अशी पुढे वाढवली तर तुमच्या लक्षात येईल हे इथं कुठेतरी मिळते जाऊन म्हणजे समांतर आहेत का नाहीये. मग समांतरचा अर्थ काय असतो उदाहरणार्थ मी अशी एक रेषा काढली
आणि परत इथे एक अशी रेषा काढली. या जर मी दोन्ही टोकाला लांबवल्या अशा अनंतपर्यंत लांब करीत नेल्या तर या परस्परांना कधीच भेटत नाही किंवा एकमेकाला ते मिळणारच नाही, छेदणार नाही. म्हणून या रेषांना समांतर रेषा असा म्हणतो किंवा समांतर ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. उदाहरणार्थ तुम्ही कुठे बघितलं असेल तुमच्या खिडकीचे दोन गज असतात ते समांतर रेषेत एकमेकाला भेटत नाही, असे समांतर. समजलं आता? आता मग हा चौकोन लक्षात ठेवायचा जर असेल तर एकच सिंपल ध्यानात ठेवायचं काय, असा चौकोन काढायचा का त्याच्या बाजू समांतर असल्या पाहिजे, बस समोरच्या बाजू समांतर असल्या पाहिजे. याला म्हणायचं समांतरभुज चौकोन. इथं काय एवढं महत्वाचं दिलंय ते बघू आपण. पण काय, समोरच्या बाजू समांतर आहेत म्हणजे काय, उदाहरणार्थ मी अशी आकृती काढायचा घेतली, घाबरू नका, एकदम सोपं आहे. आपण याचं एकदम सोपं करून बघू. मी काय करणार आहे, दोन समांतर रेषा काढणार आहेत. बघा मी आकृती कशी काढतोय मग लक्षात येईल तुमच्या. काय केलंय मी, समांतरभुज चौकोन काढायचा ना तर मग मला समांतर रेषा काढायच्या, दोन समांतर काढ्या मी, अशा दोन समांतर काढ्या. तर ह्या भेटत नाही, आता मला चौकोन करायचा म्हणजे मग असे बी समांतर काढा लागते ना दोन, मग मग अशा दोन समांतर काढ झाला. याला म्हणायचं समांतरभुज चौकोन. या दोन समांतर ह्या आणि या दोन समांतर ह्या. याला या आकृती अशी जी आकृती तयार झाली का नाही याला म्हणायचं समांतरभुज चौकोन. काय मग आता त्यांनी व्याख्या लिहिली, ज्या चौकोनाच्या सम्मुख, बघा मी काय म्हणलो होतो तुम्हाला, सम्मुख तुम्हाला शब्द पुढे येईल. सम्मुख बाजू परस्पराच्या समांतर असतात, असतच ना. आता जर नावातच समांतरभुज आहे तर याच्या समोरच्या बाजू, आता तुम्ही म्हणजे लगतच्या बाजू समांतर कशा असतील, लगतच्या बाजू जर ह्या समांतर असतील तर चौकोन होणारच नाही ना. म्हणून आपण समोरच्या बाजू समांतर पाहिजे, बरोबर, सम्मुख बाजू. ओके, आता मी काय करतो, हा त्रिकोण तयार झालाय म्हणजे चौरस तयार झाला चौकोन. मी बाकीचं सगळं पुसून टाकतो, जो खाली उरतोय ना तो आपला असतो समांतरभुज चौकोन. ओके, लक्षात आलं काय. कसं आहे, रॅन्डमली जर समांतरभुज काढायचा असेल तर दोन समांतर अशा रेषा घ्यायच्या, दोन उभे कशाही घ्या समांतर. बघा अशा समांतर घ्या, अशा समांतर घ्या, झाला मधला जो चौकोन तो समांतरभुज चौकोन आहे, बरोबर. बरं, आता पुढं, आता याची एवढीच व्याख्या आहे का, बस समोरच्या बाजू समांतर असतात, बस एवढीच व्याख्या आहे. याच्यात कोणाचा काही एक संबंध नाही, कोण कोणता किती हे अजिबात बघायचे नाही किंवा त्याच्याकडे लक्षही द्यायचं नाही. एवढीच व्याख्या लक्षात ठेवायची का त्याच्या समोरच्या बाजू समांतर असतात. पुढे मग आता तुम्ही जर याच्यावर थोडासा विचार, आता पुढे आपण बघूया चौकोन याच्यात येईल का, आयत याच्यात बसतो का, समभुज बसतो का बघू. पण पहिला प्रकार आता हा झाला. आकृती काढली तुम्ही, चला आता हे जे पुढे दिसतंय ना तुम्हाला हे, आता याच्यावर थोडस फोकस करा. कशावर, हे ज्या ओळी दिसतात तुम्हाला त्या एका ओळीवर प्रश्न बांधतात, ते प्रश्न महत्वाचे. आता काय बघा, समांतर बोधाची परत व्याख्या लिहून दिली इथं. आता इथं 1 2 3 4 म्हणजे याचे गुणधर्म दिलेत का त्या आकृतीमध्ये नेमकं काय होतंय. कोणताही जर मी समांतरभुज चौकोन काढला, भरपूर काढायचे मी समांतरभुज चौकोन वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या यांनी, जसे उदाहरणार्थ मी असे समांतरभुज काढा, त्यानंतर तिरका करून पाहिला, असा सगळं करून बघितल्यानंतर मग मी असं थोडस त्याचं निरीक्षण केलं आणि निरीक्षणातून काय निघलंय तर मी असं पाहिलं का समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे काय, समोरच्या बाजू. आता थोडस लक्ष द्यायचं का बरं हे एकरूप असतील. बघा मी इथं थोडीशी वर जाऊ आता, या लक्ष द्या, सम्मुख बाजू कशा असतात, एकरूप असतात. वा, दुसरं सम्मुख कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे सगळं सम्मुखच आहे. कर्ण परस्परांना फक्त दुभागतात आणि चौकोनाला दुभागतो कर्ण. असे चार आहेत ते मी पुढं वर वर देतो तुम्हाला सांगून काय आहे नेमका याच्यातला अर्थ. तेव्हा मी काय करतोय, मला समांतरभुज काढायचं म्हणजे काय, अशी एक रेषा काढतो, अशी एक रेषा काढतो, झाल्या हे दोन समांतर. आता मला जर दुसरा याला चौकोन तयार करायचा असेल तर मला अजून दोन समांतर काढायच्यात, मग मी अशी एक समांतर काढतो आणि अशी एक समांतर काढतो, झालं समांतरभुज चौकोन झाला माझा. कोणता, मधला बरं का, तसा एकचा नाही, बरोबर. आता मी काय करतो, थोडस लक्ष द्या काय होतंय. मग तो पहिला गुणधर्म तुमच्या लगेच लक्षात येईल. समजा मी काय केलं, ही एक रेषा काढली, आता हे दोन समांतर अशा वाढल्या मी, पण मी लहान मोठ्या केल्या, याला छोटी केली. याला समजा छोटी जर केली, बघा मी काय म्हणतोय, जर याला मी जर छोटी केली तर ही रेषा जर याला भेटणारच नाही. जर ही याला जर भेटायला जाऊ, काय समजा मला ही छोटी करायची,
मी केली तर काय होईल बघ. मला काय केलं, मी ही रेषा छोटी केली. म्हणजे कशी केली, मला एवढीच काढायची. समजा मी अशी धरली, समांतर आहे पण मी एवढीच ठेवली. आता तर बंदिस्त नाही झाली ना आकृती. बरं, जर मी आता याला बंदिस्त करायला गेलो तर काय होते पहिलं बघा. मला तिरकी काढावं लागेल ना अशी. जशीच का मी ही तिरकी काढली त्या समांतर राहतच नाही. राहतात का, नाही राहत. म्हणजे काय, या दोन्ही रेषा एकदम एक्झॅक्ट, ही जेवढ्या लांबीची ना मला ही तेवढ्याच लांबीची ठेवावी लागेल, ही सुद्धा तेवढ्याच लांबीची ठेवावी लागेल, असंच करावं लागेल. म्हणून पहिला गुणधर्म तयार झाला, सम्मुख बाजू एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान लांबीचे असतात असं त्यांना म्हणायचं. काय म्हणायचंय, सम्मुख बाजू कशा असतात, एकरूप असतात. आता ह्या बाजू एकरूप नाही सांगितलं ना लगतच्या. कारण बघा असं होऊ शकतं ना, समजा मी असं हे लांब काढ आणि हे असं काढाय, म्हणजे काय, त्या समोरच्या समोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत, ह्या समोरच्या समोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत. पण ह्या आणि ह्या समान लांबीच्या नाही का, इथं दिसतं ना लांबीच्याच समान नाही. म्हणून पहिला गुणधर्म तयार झाला काय, का याच्या सम्मुख बाजू कशा असतात, एकरूप असतात. ओके. दुसरं, सम्मुख कोण एकरूप असतात, असा एक दुसरा आहे. उदाहरणार्थ मी हा एक कोण घेतला आणि हा एक कोण, सम्मुख कोण कळतो का, हा आणि हा. आता बघा, जर मी ह्या कोणाला छोटा केला तर परत हे समांतर राहत नाही. म्हणून दुसरं तयार काय झाला, याचे सम्मुख कोण कसे असतात, सम्मुख असं नाव देतो मी तुम्हाला लिहायला चान्स देतो. थांबा, काही नका करू, नंतर तुम्हाला लिहायचंच आहे, फक्त समजून घ्या. सम्मुख कोण कसे असतात, एकरूप असतात. बा, सम्मुख. आता पहा, तुम्हाला सर याचे गुणधर्म नेमके किती आहेत. आता गुणधर्म सांगायचे कसे ते सांग. चौकोनाची सुरुवात आपण कशी केली होती आठवा. शिरोबिंदू होते, कोण होता, बाजू होत्या आणि कर्ण दिसत होते त्याच्यात, बरोबर. मग बाजूचे गुणधर्म सांगायचे, कोणाचे गुणधर्म सांगायचे आणि कर्णाचे गुणधर्म सांगायचे. कोणती बी चौकोनाची आकृती आली तर तीनच सांगायची. काय, बाजूचं काहीतरी झालंय, कोणाच्या संदर्भात काहीतरी झालंय आणि कर्णाच्या संदर्भात काहीतरी झालंय. मग बाजू काय करते त्या आकृतीत ते सांगायचंय, कोणाचं काय नेमकं वैशिष्ट्य ते सांगायचंय आणि कर्णाने काय केले ते सांगायचं. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस असं प्रत्येक आकृतीत आता असं दिसणार इथून पुढं, बाजू काय झालंय, सम्मुख बाजू आहेत का, सगळ्या बाजू एकत्र आहेत का, असं, बरोबर. सम्मुख कोण कसे असतात, एकरूप. आता बघा, याच्यात बाजू झाल्या, कोण झालाय, काय राहिलं आता, कर्ण. मग कर्णाचं सांगायचं. आता कर्णाचं सांगायचं म्हणजे मला कर्ण असं काढावं लागेल. तुम्ही जर नीट बारकाईनं पाहिलं, आता मी काढताना थोडंसं हे झालं माझ्या, तुम्ही जर नीट बारकाईनं जर पाहिलं तर जर कर्ण जर काढला तर काय होतंय, लगेच आकृतीचे काय होतात, दोन भाग होतात. आकृतीचे काय होतात, डायरेक्ट दोन भाग होतात. कोणताही कर्ण काढा, त्या आकृतीचे डायरेक्ट दोन भाग होतात. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे काय होतात, दोन भाग होतात. म्हणून कर्णाचा गुणधर्म तयार झाला. काय, समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण कोणता बी काढा, हा किंवा हा, हा पूर्ण चौकोनाला दुभागतो. दुभागतो म्हणजे दु म्हणजे दोन भाग करतो. हा दुभागतो या शब्दाचा अर्थ परत लक्षात ठेवा. दु म्हणजे दोन आणि भागतो, समान दोन भागात करतो, याला म्हणायचं दुभागतो. ओके. आता तुम्ही समांतरभुज चौकोनाच्या हे तीन गुणधर्म लिहून घ्या, चार. हा, आता एक राहिला मला वाटतं, परस्परांना दुभागतात ते. थांबा दोन, आता तो एक समजून घ्या कसा. उदाहरणार्थ मी एक आकृती देतो, मी काढा असं एक आणि याचे कर्ण काढले, बरोबर. आणि दुसरा एक वेगळा कर्ण काढतो मी असा इथं. आता पहिले समजून घ्या, कर्ण एकरूप नसतात. का असतात, बघा काय वाटेल तुम्हाला, कर्ण एकरूप आहेत, लांबीचे कसे, पण कर्ण, हा बघा हा कर्ण तुम्हाला ऑलरेडी छोटा दिसतो, हा कर्ण लहान दिसतो, म्हणजे कर्ण एकरूप नाहीत. पण कर्ण ज्यावेळेस एकामेकाला छेदतात ना, तर याचा ही माप माप आणि हे माप, हे माप आणि हे माप सारखं भरतंय. म्हणजे कर्ण परस्परांना दोघांना वेगवेगळे माप जरी असले पण दोघं दुभागतात, एकामेकाला काय होतात, दोन भागात ते करतात. म्हणून तो म्हणजे कर्ण दुभागतात आणि कर्ण या आकृतीला बी सुद्धा काय करतो, दोन भागात करतो. ओके. असे चार तुम्हाला हे दिसतंय. घ्या इथून पुढं एक
या लिहून घ्या वाटलं नाही तर स्क्रीनशॉट मारा. एक आता पाठ करा, पाठ म्हणजे समजून घ्या पहिली गोष्ट, थोडंसं लक्षात असू द्या. आता बघा, कर्णाच्या बाबतीत दोन गुणधर्म आपल्याला सापडेल या आकृतीत. बाजूचा एक गुणधर्म आहे आणि कोणाचा एक गुणधर्म, असे तीनच सापडणार: बाजू, कोण, कर्ण. प्रत्येक आकृतीत तुम्हाला हेच सांगायचं. ओके, काय झालंय? बाजू, कोण आणि कर्ण. चला, मला वाटतं स्क्रीनशॉट झाला असेल किंवा लिहून घ्या. मी 2-3 सेकंद तुम्हाला वेळ, 2-3-40 सेकंद वेळ देतो, घ्या लिहून पटकन. चला, झालं. चला पुढचा. आता पहा, पुढचं नाव टाका समभुज चौकोन. आणि त्या आकृतीकडे थोडस व्याख्याकडे लक्ष द्या. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू म्हणजे काय? मी असं, आता हा समांतरभुज चौकोनाचा प्रकार आहे. म्हणजे कसं, मी असं केलं का, आपण समांतरभुज चौकोन कसा काढला होता का, दोन समांतर रेषा काढल्या. बर, काढल्या समांतर रेषा आणि पुढच्या परत दोन समांतर रेषा काढल्या अशा. बरोबर, याला आपण समांतरभुज चौकोन म्हणतो. मग याच्यात असं होऊ शकतं ना, समजा आता ह्या दोन अशा आहेत, इथं काढ्या दोन, एक इकडे काढली मी, एक इकडे काढली. झालं काय? ही बाजूनी ही बाजू समान झाली, ही बाजूनी ही बाजू समान झाली. पण लकीने मी असं काढलं तर ही बाजू समान झाली आणि नेमकं मी ज्यावेळेस ही बाजू जेवढी अंतर होती ना, एक्झॅक्ट त्याच बाजूला इथं अशी एक बाजू काढली, खालचा आकृती ठेवलीच नाही. म्हणजे काय केले कळत आहे का मी काय केले ते बघा. याच्या चारही बाजू समान झाल्या, समांतरभुज चौकोनच येतो, पण त्याच्याच बाजू समान झाल्या. मग आपण त्याला एक सेपरेट प्रकार केला, समभुज चौकोन. सम म्हणजे समान, सारख्या मापाच्या, आणि भुज म्हणजे बाजू. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सगळ्या बाजू समान असतात त्याला आपण समभुज चौकोन असं म्हणतो. मग आता परीक्षेत असा प्रश्न जर आला का, समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो का, तर मग येस असतो का नाही. हे बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला समांतरभुज चौकोन असतो का असं विचारलं जाईल, त्यावेळेस फक्त त्या आकृतीत एकच गोष्ट शोधायची, त्याच्या बाजू समांतर आहेत का. आहेत, त्याच्या बाजू समांतर आहेत, बस. आहे तो समांतरभुज चौकोन. उदाहरणार्थ मी एक अशी आकृती देतो जी तुमच्या सर्वांच्या परिचयाची आहे. कोणती? चौरस. हा समांतरभुज चौकोन आहे का, काय बघायचंय तुम्हाला? समांतर बाजू आहेत का, फक्त एवढं बघा, बाकीचं काहीच बघू नका. आहे का समांतर? ही बाजू भेटत नाही, ही बाजू भेटत नाही. ओके, ही समांतरभुज चौकोन आहे. तर आहे तशी काढू. मी म्हणलं हा समांतरभुज चौकोन आहे का. बरोबर, आपली व्याख्या समांतरभुजाची व्याख्या काय? बाजू समोरच्या समोरच्या बाजू समांतर पाहिजे. बाकी कोण काय म्हणतंय, बाजू एकरूप आहेत का, त्याचा काही विचार करायचा नाही. समांतर आहेत का, हा, ही बी बाजू समांतर दिसते, ही बाजू समांतर आहे ना, मग समांतरभुज चौकोन. इथे बी तसंच आहे. म्हणून तुम्हाला असं कधी कधी प्रश्न जमिनीसाठी असं वाक्य येतात, चौरस हा समांतरभुज चौकोन आहे का, किंवा असतो. ते वाक्य चुकी बरोबर. तेच मग आपल्याला ते समांतरभुज चौकोन आठवतच नाही. चौकोन आठवतो पण समांतरभुज चौकोन आठवत नाही. फक्त बघायचे काय, चौरसामध्ये सममुख बाजू समांतर आहेत का, आहे, मग तो समांतरभुज चौकोन आहे. ओके, आता घ्या सममुखचं थोडस बघूया आपण. थोडं चौकोनाकडे, चौरसाकडे गेलो, आयताकडे गेलो, पण ते पुढे आहेत प्रकार. आपण हे 4 प्रकार बघणार आहोत आणि उद्या 4, आणि मग काही गणित उद्या घेणार आहोत. पण पहिले 4 प्रकार आज आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यावर मी तुम्हाला थोडस घरी, काय झालंय, आता मी आकृती याची काढतो कशी. ओके, तुम्ही पाहिलं असेल, ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू सारख्या आहेत. सारख्या आहेत म्हणजे सम आहेत आणि समांतर बी आहेत. काय भेटत नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो, समभुज चौकोन असं म्हणतो. झालंय, लक्षात आलंय. आता समभुज आकृतीच्या आपण हे घेणार आहोत, काय गुणधर्म घेणार आहोत. पहिला गुणधर्म बघा,
आता थोडस समजून घ्या, इथं वेगवेगळे शब्द येतील, त्या शब्दात जमलिंग करायची नाही. दुभाजक आणि लंब दुभाजक असे शब्द येतील, बरोबर. आता दुभाजक काय आणि लंब दुभाजक काय याचं मी थोडस एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला, कशाने म्हणायचं. दुसरं असं बघा, बाजूचं तर दिलंच आहे, कर्णाचं आलंय, इथं बी कर्णाचंच आहे, कोणाचं आलंय, आणि अजून एक राहिलाय त्याच्यात, तुम्ही देऊन देतो तुम्हाला इथं दुसरा बाजूचा काय, सर्व बाजू एकरूप असतात. आता एकरूप असतात म्हणून तो संभुज आहे, पण लिहा. म्हणजे बाजूचा एक गुणधर्म झाला, कोणाचा झाला, आणि कर्णाचे दोन. बघा त्याच्याही कर्णाचे दोन होते, इथेही दोन होते. काय बघा, आता पहिले लिहून घ्या, मग मी थोडेसे तुम्हाला देतो. याचं काय, बाजूच्या लिहा, सर्व बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप, चौकोनाचे कर म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्पराचे लंब दुभाजक असतात, आणि चौकोनाचे कर्ण त्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात, ते कोण दुभागतात. आता ती खालचं काय, मग आता काय होतं आणि खालचं काय होतं ते सांगतो तुम्हाला. हे झालं बरं, किंवा थोड्या वेळाने याचा स्क्रीनशॉट द्यायला मी तुम्हाला वेळ देतो. आता मी त्या आकृतीचे याचे सगळे तुम्हाला गुणधर्म समजून देतो. काय गुणधर्म आहेत, आकृती काढू. एवढंच अंतर मला खाली ठेवायचंय. ओके, हा समभुज चौकोन निघाला. आता पहिला गुणधर्म, कोणती बी आकृती आली का बाजूचं सांगायचं, कोणाचं सांगायचं, आणि कर्णाचं गुणधर्म सांगायचं, तिघाचे सांगायचे, आणि किंवा लक्षात ठेवायचं. बाजूचं काय सांगायचंय, सर्व बाजू एकरूप. पहिला गुणधर्म झाला, सर्व बाजू एकरूप. समांतर भुज मध्ये होतं का असं, नव्हतं. सम्मुख बाजू एकरूप होतं, याच्यात सर्व बाजू एकरूप. पुढचं कोणाचं काय सांगायचं आता, सम्मुख कोण एकरूप. सम्मुख कोण एकरूप. पुढचं आता बाजूचा झालाय, कोणाचा झाला, तर राहिला फक्त कर्ण. आता कर्ण मी जर असा काढला, तर दुभागणं आणि लंब दुभागणं याच्यात फरक आहे. दुभागणे आणि लंब दुभागणे सांगतो मी कसं करायचं. या शब्दात खूप फरक आहे. त्या पहिल्या आकृतीमध्ये फक्त दुभागत होता, या ठिकाणी लंब दुभागतो. म्हणजे काय करतोय बघू, दुभागतो म्हणजे उदाहरणार्थ ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. मी म्हणलं की एकमेकाला दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, हिचे दोन सारखे भाग होतात आणि हिचे दोन सारखे भाग होतात, बस एवढंच. याचा अर्थ तो होतो, दोन सारखे भाग होतात. एकमेकाला जर दुभागलं, उदाहरणार्थ 10 सेंटीमीटर म्हणजे 10 मीटरची काठी आणि 15 मीटरची काठी एकामेकाला अशी जर क्रॉस झाली, आणि मी म्हणलं त्या दुभागतात, तर याचा अर्थ 10 वाली काय होती, वर 5 खाली 5, आणि 15 वाली काय होते, इकडे 7.5 तिकडे 7.5. याला म्हणतात दुभागणे. म्हणजे दोन कर्णाचे सारखे दोन भाग होणार. पण लंब दुभागणे म्हणजे काय, दुभागतात तर खरं, पण त्याच्यात कोण मात्र 90चा होतो, म्हणजे काटकोन होतो त्या ठिकाणी. म्हणजे असं नाही दुभागत म्हणते. कसं दुभागतात, उदाहरणार्थ असं, असं दुभागणं याला म्हणायचं काटकोन होणं. ते अशा दुभागतात, त्यांच्यात कोण कितीचा होतो, 90चा होतो. आता मग उदाहरणार्थ तुम्ही असं इथं पुढे 90चा दिसतोय आम्हाला, तर असं तिरक, पण तुम्ही जर नीट पाहिलं, याला जर तुम्ही सपाट भाग असा जर केला, तर हा कसा आहे, स्ट्रेट जातोय. या ठिकाणी 90चा कोण होतो, इथेही 90चा कोण होतो, इथेही होतो आणि इथेही होतो. लक्षात आलं. त्याचा अर्थ लंब दुभागणी म्हणजे त्या कर्णामध्ये तिथं दोन भाग होतातच, पण त्या दोन कर्णामध्ये 90-90 अंशाचा कोण तयार होतो, एवढं लक्षात ठेवा. बरं, दुसरं असं का, हा जो कोण होय का नाही चालता, हा जाताना कर्ण या कोणाला सुद्धा दुभागतो. म्हणजे उदाहरणार्थ या कोणाचे जर, हा कोण जर समजा 70-80चा असेल पूर्ण कोण, तर इकडे 40चा राहतो आणि इकडे 40चा राहतो. आता पहा, कधी कधी याच्यावर प्रश्न कसा बनतो, ती महत्वाचं. तुम्हाला या कोणाचं माप दिलं आणि तुम्हाला सांगितलं या कोणाचं माप काढा एवढं छोटं, तर होतं काय, हा कोण दुभागतो. समजा हा 80चा दिला मी, आणि मी सांगितलं का हा कोण काढा, तर बघा कसं होईल. हा 80चा म्हणजे हा 40चा झाला, हा 90चा आहे ऑलरेडी, कारण तुम्हाला तो गुणधर्म माहिती पाहिजे. मग हा इथं 40 इथं 90, म्हणजे हा कितीचा पाहिजे, 50चा. असे प्रश्न याच्यावर येतात, म्हणून गुणधर्म माहिती असली पाहिजे, बरोबर. चला, कळलं का आता हे काय. आता ती समांतरभुज, आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता का नाही, त्यावेळेस दोन्ही आकृत्या आणि त्या दोन्ही आकृत्यांचे गुणधर्म याची तुलना करायची, त्याच्यात काय फरक आहे. समांतरभुजामध्ये कर्ण काय करत होता, त्या ओव्हरऑल टोटल आकृतीला दुभागत होता. इथं काय करतोय, कोण दुभागतो. ओके, वरून ते लंब
एकामेकाला लंब दुभागतात. झालंय. आता चला वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या. इथं लिहिलं होतं का चौथी? हा, असू द्या, बाजू नाहीच म्हणून सर्व बाजू एकरूप असतात. झालं. आता पुढचं घ्या, स्क्रीनशॉट मारा, नाही तर लिहून काढा पटपट. बाजू, कोन आणि दोन कर्णाचे गुणधर्म. चला आता पुढे घेऊया आपण. झाला असेल मला वाटतं, बरोबर. कोणते कोणते पाहिलेत आपण? बोर तर नाही झालं ना. समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन. आता आपल्याला बघायचा आहे आयत, जो तुम्ही भरपूर म्हणजे चौथी तिसरी पासूनच आयत बघता. असं एक आकृती काय असते आता पहा. तुमच्या लक्षात आलं असेल का आपण सगळे प्रकार सध्या हे समांतर रेषा असणारेच बघतोय. म्हणजे मला अशी रेषा काढायच्या दोन, ही समांतर काढायची आणि इथे समांतर काढायची. पण याच्यात एक स्पेशल करायचे. काय करायचंय? ते समांतर तर काढायचे, पण याचे कोण मात्र 90चे करायचे. बस एवढंच करायचं, बाकी काय करायचं नाही. कसं काय करतो आपण आयताला? या दोन इकडून समांतर दोन रेषा काढ्या, मी इथं समांतर दोन रेषा काढ्या, कशाही काढा, पण कोण काढा कितीचे, त्याच्यात 90चे कोण तयार झाले पाहिजे. अशा आकृतीला आपण आयत म्हणतो. म्हणजे सर्व कोण काटकोन आणि समोरच्या बाजू काय असतात? सारख्या असतात. म्हणजे सम्मुख बाजू समान आणि प्रत्येक कोण काटकोन. याला काय म्हणतो आपण? आयत. काय गुणधर्म असे सांगा बरं? सम्मुख बाजू एकरूप असतात, एकदम सोपं. सर्व कोण एकरूप असतात, बरोबर. हा एक प्रकार येईल. पुढचं काय कर्णाचं काही होते का बघू आपण. काय पहिला गुणधर्म काय तयार झालाय? सम्मुख बाजू काय जातात? एकरूप. बर. पुढचा सर्व कोण. बघा बाजूचं झालं, कोणाचं हे तर दोन आपोआपच पाठ असायला पाहिजे. सर्व कोण एकरूप. आता फक्त कर्णाचं सांगायचं. ओके, घ्या. हे बघा, सम्मुख बाजू एकरूप त्याचे आयताचे सम्मुख कोण एकरूप. आता बघा, सम्मुख कोण एकरूप आणि सर्व कोण एकरूप. सर्वच कोण एकरूप असतात आणि समोरच्या समोरचे कोण बी एकरूप असतात. ओके. आता बघा कर्ण. तपा. उदाहरणार्थ मी इथे एक आयताची आकृती काढतो. गुणधर्म असं दिलाय, आयताचे कर्ण एकरूप असतात. उदाहरणार्थ आता समजून घ्या, हा कर्ण जेवढा लांबीचा असतो ना, तेवढाच हा सुद्धा लांबीचा असतो. वरून परस्परांना ते दोन भागात दुभागतात. काटकोनात दुभागत नाही ना, लंब दुभागत नाहीत, फक्त दुभागतात. शब्दाकडे लक्ष द्या. कधी कधी फक्त छोट्या शब्दावरून गणित चुकण्याची शक्यता असते. कर्ण एकरूप असतात, सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख कोण एकरूप, कर्ण एकरूप. कर्ण परस्परांना दुभागतात आणि प्रत्येक कर्ण, उदाहरणार्थ मी असा काढला का नाही, तर बरोबर तो दोन आकृत्यात विभागतो. म्हणजे प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो किंवा विभागतो, दोन भागात करतो. बस झालं. एवढी सिंपल याची आहे. ओके. तर आता पुढे चौरस घ्या. तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा तुम्हाला. काढा वाटतं स्क्रीनशॉट. हा, काय सम्मुख बाजू एकरूप असतात, आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतात. झालंय. आता पुढं टाका ना चौरस. म्हणजे तुमच्या आवडीचा भाग आहे चौरस, बरोबर. अशी आकृती. आता बघा, आपण आतापर्यंत काय प्रकार बघतोय नीट समजून घ्या. अशा दोन रेषा काढतोय का ज्या एकामेकाला समांतर आहेत, त्याचेच प्रकार चालू येते. म्हणजे काय, वर दोन समांतर रेषा आणि उभ्या दोन समांतर रेषा किंवा तिरक्या समांतर रेषा, त्याचेच हे सब प्रकार चालू आहेत. म्हणजे समांतर भुज चौकोनाचेच हे तीन प्रकार आहेत: आयत, चौरस आणि समभुज चौकोन, बरोबर. पुढं काय चौरस काढायचा आहे म्हणजे ही बाजू जेवढी लांब आहे तेवढीच मला ही बाजू लांब काढायची आणि याच्यात काटकोन करायचा आहे. म्हणजे ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू सारख्या लांबीची असते
आणि या ठिकाणी प्रत्येक कोण कसा असतो, काटकोन असतो. याला म्हणायचं चौरस. सगळे गुणधर्म आता चौरसाच्या बाबतीत एक ध्यान ठेवायचं, जेवढे आकृतीला जेवढे काही गुणधर्म आहेत ते सगळे चौरसात आहेत, म्हणून तर आपण चौरस म्हणतो. आपण म्हणताना सुद्धा बघा मन म्हणतो तो म्हणजे ना एकदम चौकोनी चेहरा किंवा चौरसच माणूस आहे. म्हणजे काय, सगळे गुणधर्म आहेत त्याच्यात. सगळे कोणत्याही आकृतीचे गुणधर्म लावा चौरसाच्या बाबतीत परफेक्ट होतात. कसे, चारही बाजू एकरूप, सम्मुख बाजू बी मग एकरूपच होतील. चारही कोण काटकोन, चारही बी कोण एकरूप किंवा सम्मुख कोण सुद्धा एकरूप. म्हणजे त्याच्या भागातले जेवढे तुम्हाला गुणधर्म दिसतील. वरून कर्ण बघा, कर्ण एकरूप, कर्ण दुभागतात, कर्ण काटकोनात दुभागतात, कर्ण आकृतीचे दोन भाग करतो, कर्ण या कोणाचे दोन भाग करतो. म्हणजे जेवढे गुणधर्म आहेत तेवढे सगळेचे सगळे चौरसामध्ये बसतात. तेव्हा इथं काटकोन होतो. आता मी समजा मला गुणधर्माची आकृतीचे लिहायचे तर किती लिहू शकतोय बघा ना. बाजूचा एक गुणधर्म सांगा मला पटकन. कसा, सर्व बाजू एकरूप असतात, किंवा जर सम्मुख बाजू सांगायचे असेल तर सम्मुख बाजू एकरूप असतात. चला कोणाचं सांगा, सर्व कोण एकरूप असतात, किंवा जर सम्मुख कोणाचं सांगायचं असेल तर सम्मुख कोण एकरूप असतात. ते झालं का कोणाचं बाजू, कर्णाचं सांगा. काय, कर्ण एकरूप असतात, कर्ण दुभागतात, एकमेकांना दुभागतात, कर्ण लंब दुभागतात, कर्ण कोणाला दुभागतो आणि कर्ण त्या चौरसाला बी दुभागतो. आता या चार आकृत्या आपण सध्या पाहिल्या. कोणत्या कोणत्या, समांतरभूत चौकोन, समभूत चौकोन, आयत आणि चौरस. आता याचे गुणधर्म लिहिताना मी तुम्हाला एक चार्ट 2 मिनिटात देतो. तो चार्ट तुम्ही उद्या फिल करायचा. कसा, घ्या चार्ट. तर काय काय द्यायचंय चार्ट मध्ये पहिलं ते समजून घ्या. तो तुम्हालाच तयार करायचा चार्ट. कसा करायचा बघा. तो चार्ट जर तुमच्या नजरेसमोर असेल तर एकही, उदाहरणार्थ इथे मी ना चौकोनाचा प्रकार घेतो. काय घेतो, चौकोनाचा प्रकार म्हणजे समांतरभुज वगैरे असं नाव तुम्हाला इथे येईल. बरोबर, बर. आपण 3 गोष्टी पाहिल्या होत्या. काय, एक तर बाजू, कोण, आणि दुसरं काय, कर्ण. मग आपण तसंच करूया. इथं घेऊया बाजू, इथं घेऊया कोण, आणि इकडे घेऊया कर्ण. आता पण समजून घ्या. कर्णाच्या बाबतीत 5 गुणधर्म आपल्याला अभ्यासाचो आपण. कशी, म्हणजे 5 शब्द वापरतो आपण. सांगतो मी तुम्हाला कसे वापरतो ते. बघा, बाजूच्या बाबतीत 2 बाजूच्या गोष्टीत. काय, बाजूच्या सर्व बाजू किंवा सम्मुख बाजू. सर्व म्हणा किंवा सम्मुख बाजू म्हणा. बरोबर, एकरूप असतात का नाही फक्त एवढंच सांगायचंय, बाकी काही सांगायचं नाही. ओके, चला चला थोडं वर उलट करू आपण. काय करू, असं बाजूच्या बाबतीत 2 गुणधर्म आपण अभ्यासलेत. मग ते कसं करतो आपण, इथं लिहायचं एकरूप आणि खाली लिहायचं इथं याच्यामध्ये 2, एकतर सर्व बाजू किंवा सम्मुख बाजू. कोणाच्या बाबतीत दिसेल असंच करायचंय तुम्हाला. काय, एकरूप, सर्व कोण आणि सम्मुख कोण. आता कर्णाच्या बाबतीत मात्र 5 शब्दाचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. कोणत्या कोणत्या बघा. कर्ण एकरूप असतात, कर्ण दुभागतात, कर्ण परस्परांना लंब दुभागतात. म्हणजे दुभागतात हा म्हणजे एकरूप असणं एकदा, दुभागणं एकदा, लंब दुभागणं एकदा, ते कोणाला दुभागणं एकदा, किंवा त्या ओव्हरऑल टोटल आकृतीला दुभागणं. म्हणजे 5 प्रकार तुम्हाला याच्यात बघायचे. काय काय करायचे, हे 5 असे आखा. एकरूप आहेत का नाही ते सांगा, दुभागतात का ते बघा, लंब दुभागतात का ते लिहा, बर, कोणाला दुभागतात का ते सांगा, आणि आकृतीला दुभागतात का ते सांगा. उदाहरणार्थ मी एक आकृती देतो आणि मग बाकीच्या आकृती तुम्ही 3 आकृतीचं तुम्ही द्यायचं. उदाहरणार्थ मी मग चौरस लिहिला.
बरं, चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात का? फक्त टिक मार्क करायची. यस. समोर बाजू एकरूप असतात का? यस. चौरसाचे सर्व कोण एकरूप असतात का? असतात. चौरसाच्या सर्व सम्मुख कोण एकरूप असतात का? असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात का? असतात. चौरसाचा कर्ण एकमेकाला दुभागतात का? दुभागतात. चौरसाचे कर्ण एकमेकांना लंब दुभागतात, हेही बरोबर आहे. चौरसाचे कर्ण कोणाला दुभागतात, हेही बरोबर आहे. चौरसाचे म्हणजे कर्ण ओव्हरऑल टोटल आकृतीला दुभागतात, हेही बरोबर आहे. म्हणूनच आपण चौरस असं म्हणतो. का चौरसाला सगळे गुणधर्म लागू होतात, टोटलची टोटल. आता खाली 3 आकृत्या तुम्हाला द्यायच्यात. उद्या तो चार्ट तुम्ही कम्प्लीट करायचा. काय? आयत. याच्यातून त्या आकृतीला काय लागू होतं मी जे वर देतो. त्यानंतर तुम्हाला स्तंभुज चौकोन आणि पुढचा समांतरभुज चौकोन. कशामध्ये कोणत्या टिक मार येतात ते एकदा बघा आणि हा चार्ट तुमच्या एकदा नजरेसमोर असू द्या. 2-4 वेळेस एकदा वाचला का तो लक्षात येऊन जाईल. उद्या आपल्याला काय बघायचंय? आज आपण समांतर रेषा घेतल्या अशा, बरोबर. उद्या असमांतर रेषांनी 2 आकृत्या तयार होणार आहेत. एक पतन आणि दुसरा समलंब चौकोन. मग त्याचे काय गुणधर्म असतील ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. आणि काही प्रश्न. आता जर याच्यावर काही शंका असतील तर तुम्ही विचारा. ज्याला शंका असतील त्यानेच विचारा. हॅलो. हा, हॅलो. थोडंसं समजलं नाही. काय झालंय? तर मला थोडंसं समजलं. वा. समजलं. समजलं का? ओके ओके, बस झालं.